तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एक सिंपल स्ट्रॅटेजी नाही आहे, तर एक तुम्हाला हे दाखवणार आहे, ट्रिक दाखवणार आहे. तर स्ट्रॅटेजी म्हटलं तर खूप टेक्निकल वगैरे असतात त्यात. तर याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे की दररोज मार्केट फक्त तुम्हाला सकाळी एकच सेकंडमध्ये म्हणू शकता तुम्ही किंवा एका मिनिटात म्हणू शकताय. कसं आहे तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसं रिस्क घ्यावं लागेल. मार्केट ज्यावेळेस 9:15 ओपन होतं आहे, चालू होतं आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चालू झाल्याबरोबर लगेच एंट्री करावं लागेल. आणि एंट्री कसं करायचं, तर तुम्ही जेव्हा एंट्री करता त्यासोबत तुम्हाला स्टॉप लॉसचा रिस्क पण घेऊन चालावं लागेल. आता ते कसं काय थोडक्यात सांगतो मी. तर इथं आपण डायरेक्टली ह्याच्या पॉईंटवरती जाऊया. निफ्टीचं मी चार्ट घेतलेला आहे इंडेक्सचा, आणि 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी घेतलेला आहे. दररोज बघा मार्केट ज्यावेळेस ओपन होत आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या, हे थोडं दिवस तुम्ही ऑब्झर्वेशन करा. बघा तुम्ही, मी फक्त ऑब्झर्वेशन केलेलं आहे, मला समजलं याच्यामध्ये बघितल्यावर की मार्केट दररोज खाली पडतंयच. दररोज ओपन झाल्याबरोबर खाली पडतं आहे आणि तेवढं फार मुवमेंट देत आहे. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, मार्केटचं सेटलमेंट व्हायला थोडासा वेळ लागतं आहे. त्यामुळं आपल्याला ते पण प्रॉपर त्याचा अभ्यास करावा लागेल की हे स्ट्रॅटेजी, हे जे मी तुम्हाला ट्रिक सांगतोय ते काम करतं आहे का नक्की, ते पण तुम्हाला नक्कीच अभ्यास करायचा आहे. म्हणून तर म्हणलं तुम्हाला ह्या ट्रिकचा तुम्हाला पहिला तर अभ्यास करावाच लागेल की दररोज तुम्हाला एक 8 ते 15 दिवस हे बघावं लागेल की नक्की ह्याच्यामध्ये ही ट्रिक काम करते का. कारण की मार्केट कसं आहे, ओपन झालं, समजा ओपन झाल्याबरोबर ना मार्केट, त्यामुळे लगेच आपल्याला मुवमेंट देते ना, तर तिथं मार्केट सेटलमेंट झालेलं नसतं आहे. म्हणजे जे काही सेटिंग असतं ते झालेलं नसतं मार्केटचं, अजून जे काही हे असतं. ओके, म्हणून काय होतं आहे, मार्केटचं फ्लक्च्युएट जे होत असतं ना, त्यावेळेस अपडाऊन काय होतं आपल्याला समजत नसतं. आणि मार्केटमध्ये त्या प्रकारे आपल्याला आपले जे फंड आहे त्याच्यामध्ये पण व्यवस्थितपणे आकडा दिसू शकत नाही आहे, कारण सेटलमेंट झाल्याशिवाय. म्हणून तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता इथं तुम्हाला फक्त सांगायचं काय, दररोज मार्केट खालीच पडतं आहे. मार्केट चालू होते खाली पडणारच पडणार. आता इथं बघा मार्केट काय झालेलं आहे, इथं ओपन झालेलं आहे. आता गॅप डाऊन किंवा गॅप अप त्याचा विषय नाही आहे आपल्याकडं. मार्केट जिथं पण ओपन होऊ दे, एक मिनिट, तर इथं ओपन झालेलं आहे. ओके, ओपन झाल्याबरोबर मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये आपण जर ह्याचे पॉईंट्स मोजले, आता मार्केट कसं इथपर्यंत गेलेलंच आहे. ओके, पण खाली कुठपर्यंत आलं आपल्याला तेच बघायचं आहे. आपल्याला डाऊन साईडचंच म्हणजे पुट डायरेक्शनच हे करायचं आहे. आता बघा इथं, आता हे इथपर्यंत आलं मार्केट खाली. ओके, इथं ओपन झालं आहे मार्केट. हिरवा कॅन्डल कसं जिथून खाली बॉडी असते तिथून ओपन होत आहे, आणि लो इथपर्यंत आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. एक मिनिट, हे चुकीचं लागलं आहे. तर इथं मार्केट ओपन झालं आहे आणि खाली इथपर्यंत आलेलं आहे. बघा जवळपास इथं किती आहे, फक्त 22 पॉईंट दिलं आहे. तर याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे. आपण काय करूया, दुसरं चेक करूया. आपण हे पहिल्या दिवसाचं सपोज आपण समजून चालू आहे फेल झालं म्हणून. किती, 20 तारखेचा एक फेल झाला. आता किती वेळा सक्सेस पास होते ना, ते पण तुम्ही नीट लक्ष द्या. कारण की तुम्हाला काय वाटतं इथं म्हणजे मार्केट हे काम करतं आहे का नाही. आता बघा मार्केट इथं ओपन झालेलं आहे, हे हिरवा कॅन्डलच्या लोवरती, इथं बॉडी लोवरती लावलेलं आहे. तिथून लो कुठपर्यंत गेलं, इथपर्यंत गेलं आहे. 30 पॉईंटचा मुवमेंट खाली दिलेला आहे. ओके, हे समजलं तुम्हाला. इथं दुसरा 30 पॉईंटचा दिलेला आहे. त्यानंतर ना आपण थोडंसं पाठीमागं 18 तारखेचं बघूया. 18 तारखेला बघा इथं ओपन झालं आहे मार्केट. लाल कलर कॅन्डल म्हणजे बॉडीचं वरचं भाग. इथून ओपन झालं आहे मार्केट, इथपर्यंत खाली गेलेलंच आहे. हे बघा इथपर्यंत गेलेलंच आहे. किती पॉईंट, 108 पॉईंट. कुठे दिसतंय तुम्हाला, नीट लक्ष द्या तुम्ही. तर 108 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत असेल. हे बघा 108 पॉईंट मार्केटनं दिलेलं आहे. ओके, तर हे झालं 18 तारखेचं. पहिला 22 पॉईंट, 35 पॉईंट, मग 108 पॉईंट एकदम डायरेक्ट. मग इथं बघा पुन्हा इथं मार्केट ओपन झाल्यावरती इथं लाल कलरचं तुम्ही फक्त हे बघू शकताय कर्सर, तिथून खाली इथपर्यंत पडलेलं आहे. इथपर्यंत पडलं आहे, माहीत आहे. मार्केट नंतर इथपर्यंत गेलं आणि इथं क्लोज केलेलं आहे. पण मार्केट इथपर्यंत येऊन गेलं ना, जवळपास इथं पण 108 पॉईंट आहे. ओके, आता बघा लागोपाठ तुम्हाला दाखवतच चाललो आहे मी. अगोदर सुरुवातीचं आपण जर एक सगळं फेल धरलं. आता इथं बघा इथं आहे किती तारखेचा मार्केट, 25 तारखेचा मार्केट, 26 तारखेचा आहे, 14 तारखेचा. ओके, 14 तारखेला इथं ओपन झालेलं आहे मार्केट.
इथं ओपन झालं आहे. त्यानंतर वरती गेलं आहे मार्केट, वरती जवळपास 30, 32, 35 पॉईंट गेलेलं आहे. पण खाली कुठपर्यंत पडलेलं आहे, पुन्हा इथपर्यंत पडलेलं आहे, जवळपास 90 पॉईंटपर्यंत मार्केट पडलेलं आहे. बघत आहे तुम्ही 108, 108 आणि त्यानंतर 90 पॉईंट. मी आता 14 तारखेनंतर 13 तारखेला मार्केट इथं ओपन झालं, हिरवा कॅन्डल इथं बघा. ओके, आणि इथून मार्केट ओपन झालं, वरती गेलं किती, जवळपास 50 पॉईंट, आणि खाली किती पॉईंट पडले, परत अजून इथं जवळपास 60-70 पॉईंट इथं मार्केट खाली पडलेलं आहे. म्हणजे दररोज मार्केट खाली पडलेलंच आहे. भले ते वर गेलेलं असे नका, पण त्यानंतर पुन्हा मार्केट डाऊन साईडला पडलेलं आहे. इथं 12 तारखेला बघा, एकदा तर मार्केटचा मुवमेंट खूप मोठा जबरदस्त असतोय. इथं बघू शकता ओपन झालं आहे मार्केट, वरती थोडंच गेलं आहे, किती 25 पॉईंट गेलं आहे. त्यानंतर बघा इथं 200-250 पॉईंट पडले. ओके, पण हे दररोज जे पडतं आहे असं मार्केट, ह्याच्यामध्ये जर आता तुम्हाला मी सांगायला लागलो आहे की तुम्ही इथून पोटच बाय करा दररोज असं म्हणलं, तर आता इथं पण बघा 10 तारखेचं मार्केट खाली 2-3 कॅन्डलमध्ये इथं खाली पडलं जवळपास 90 पॉईंट. 2-3 कॅन्डलमध्ये किती इथंच हिरवापर्यंतच 90 पॉईंटपर्यंत इथं मार्केट पडलेलं आहे. ओके, पण आता तुम्हाला सांगायचं काय म्हणजे सांगतो तुम्हाला मी. आता इथं पाठीमागचं मार्केट घेतो थोडंसं, 12 तारखेचं एक उदाहरण म्हणून घेतो. इथं जर समजा मी आता तुम्हाला सांगायला लागलो मार्केट दररोज खालीच पडतं, म्हणजे तुम्ही निश्चितच काय करणार, इथं पोट बाय करणार, बरं का. मग आता इथं काय केलं, सर समजा मार्केट ओपन झाल्याबरोबर तुम्ही पोट बाय केला, मागचं जे SL असतं ना, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्यावर डिपेंड म्हणजे काय, तुम्ही किती सोसू शकताय, किती झेलू शकताय, म्हणजे ह्याला स्टॉप लॉसला किती झेलू शकताय, किती ॲक्सेप्ट करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा मार्केटमध्ये काय करायचं, जर समजा सपोज ओपन झालं इथं, आता मार्केटमध्ये इथं ओपन झालेलं आहे पहिलंच कॅन्डल, त्यानंतर जर वर जात असेल तर वेट करा, थोडंसं वर जात असेल तर थोडं वेट करा. त्यानंतर पुन्हा जेव्हा रिव्हर्सल दिसेल मार्केट, तर त्या लेवलवरनं आपण एंट्री करू शकतो पुटमध्ये. म्हणजे काय आहे, मार्केट इथं ओपन झाल्यावर थोडं वर जात आहे असं म्हणलो ना, कधी कधी वर जाताना ज्यावेळेस रिव्हर्सल येतं ना, म्हणजे ह्याला ट्रेंड रिव्हर्सल म्हणतात, तर त्या लेवलवरनं आपण पुटमध्ये एंट्री करू शकतो आहे. तर हे तरी एक एक्झाम्पल, आणि हे फक्त पुटसाठीच आहे. मार्केट आत्तापर्यंत आपण जेवढं बघितलं आहे डाऊन साईडलाच पडत गेलेलं आहे, फक्त खालीच पडलेलं आहे. म्हणून काय म्हणतो तुम्हाला मी, स्वतः एकदा ह्याच्यावरती रिसर्च करा, अभ्यास करा, ॲनालिसिस करा. मी सांगतोय म्हणून त्या गोष्टीचा लगेच विश्वास ठेवू नका. इथं बघा 10 तारखेचं, आता कुठलं एक तर आहे का की जे कॉल साईडला दिलं आहे म्हणून हे बघा इथं जवळपास 180 पॉईंटपर्यंत मार्केट, इथं 2 जर कॅन्डलमध्ये धरला आपण जवळपास 100 पॉईंट 116 पॉईंट झालेलं आहे 2मध्येच, हो की नाही. आता तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की सर तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये दाखवताय म्हणून सगळे मार्केट खालीच पडतं आहे. आता थोडा आपण काय करूया, अभ्यास करूया अप ट्रेंडचा. अप ट्रेंडमध्ये आहे मार्केट, हा बघा इथं, इथून मार्केट वर गेलं आहे, 4 तारखेला ओपन झालं आहे मार्केट. तुम्हाला जसं अगोदरच म्हणलं आहे मी की कधी कधी तुम्ही वेट करा, थोडंसं मार्केट इथं ओपन झालं आहे, थोडंसं वरती गेलं, जिथून ट्रेंड रिव्हर्स दिसलं तिथून तुम्ही जर एंट्री केलं पुट साईडला तर तिथून मार्केट खाली पडलेलं आहे. ओके, हे अप ट्रेंडमध्ये दाखवतो तुम्हाला मी. आता या अप ट्रेंडमध्येच आहे हे पण, इथं पण बघू शकता तुम्ही अप ट्रेंडमध्ये मार्केट इथं ओपन झालं आहे, लाल कलरचं कॅन्डल, तिथून खाली कुठपर्यंत ते एकच कॅन्डलनं बघा जवळपास तुम्हाला 75 पॉईंट दिलेलं आहे, 75 पॉईंट दिलेलं आहे. अप ट्रेंडमध्ये दाखवतो मी. बऱ्याच जणांना वाटतं की डाऊन ट्रेंडला मार्केट खाली जात असतंय, तर तुम्ही तेच दाखवताय म्हणून, पण आता मी अप ट्रेंडमध्ये पण दाखवतोय तुम्हाला. आता बघा कधी कधी असं होतंय की जिथं मार्केट ओपन होत आहे बरोबर, त्यानंतर कधी कधी असं डायरेक्ट वरच्या साईडला जात आहे. हे कधी कधी होतं आहे असं, बघा डायरेक्ट वरतीच गेलेलं आहे मार्केट, खाली त्या दिवशी आलेलं नाही आहे. इथं एक, ओके, इथे काय केलेलं मार्केटनं ओपनिंग दिलं आहे, ओपनिंग दिल्याबरोबर मार्केट अप ट्रेंडलाच गेलेलं आहे. 2 झाले आत्तापर्यंत फक्त, पण बाकीच्यामध्ये झालेलं नाही आहे. आता इथं बघितलं पुन्हा मार्केट इथं ओपन झालं आहे, पहिलं कॅन्डल बघू शकतो बारका वाळला कॅन्डल, त्यानंतरनं तिसरंच कॅन्डल लाल जे मोठं मारलं आहे, पूर्ण 56 ते 60 पॉईंटचं कॅन्डल या ठिकाणी बनवलेलं आहे. ओके, नाही तर तुम्ही अजून एक असं करू शकता. आता इथं अप ट्रेंडमध्ये दाखवतो तुम्हाला वाटलं स्क्रीन थोडंसं छोटं करतो. हे बघा अप ट्रेंडमध्ये जसं मार्केट इथं वर जात आहे, हे बघा खाली सरकवा लागलो, अप ट्रेंडमध्येच मार्केटचं तुम्हाला दाखवा लागलो मी. बरेच जणांना डाऊन ट्रेंडमध्ये डाऊनच येतं असं वाटत असेल, अप ट्रेंडमध्ये इथं ओपन झालं, खाली पडलं, हे बघा 100 पॉईंटच्या वरच आहे, 110 पॉईंटपर्यंत आहे. ओके, अप ट्रेंडमध्ये पण मार्केट काय करतं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस ओपन होत आहे तिथून खाली येत आहे, पुन्हा त्यानंतरनं वर जाण्याचा प्रयत्न करते.
तर तुम्हाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड दोन्ही दाखवलेलं आहे. किंवा तुम्ही अजून एक तुम्हाला ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्स होत आहे ते पण सांगितलं तुम्हाला. ट्रेंड रिव्हर्स झाल्यावर एंट्री करा. किंवा तुम्ही सपोज अजून एक असं एक काम करू शकताय. पहिलं कॅन्डल ओपन झालं, पूर्ण कॅन्डल बनू द्या, त्याच्या हायला मार्क करा. पूर्ण कॅन्डल बनल्यानंतरनं त्याच्या हायला मार्क करायचं, त्याच कॅन्डलच्या लोला मार्क करायचं. हे दुसरं फॉर्म्युला सांगायला लागलो तुम्हाला, बरोबर. आणि ज्या दिशेला पण मार्केट हे पहिलं 5 मिनिटाचं कॅन्डलला ब्रेक करेल ज्या दिशेला पण. आता इथं डाऊन साईडला ब्रेक केलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे लाल कलर डाऊन साईडला ब्रेक केलं आणि खाली क्लोज केलं पाहिजे. खाली क्लोज केलं तिथंच बनवा आपलं पुढचं एंट्री. आणि त्याच कॅन्डलच्या हायवरती आपण SL लावणार आहे. हायवरती SL लावलं, खाली टार्गेट आपल्याला जे हवं ते टार्गेट तुम्ही घेऊ शकताय. आणि मी सगळ्यामध्ये आतापर्यंत टार्गेट सांगितलेलं नाही आहे. ह्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजीजमध्ये टार्गेट सांगितलेलं नाही आहे. टार्गेट तुम्हाला डिसाईड करायचं आहे. एवढे मोठे 100 पॉईंट्स तुम्हाला दाखवलेले आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, फक्त चार्टवरील जर तुम्ही बघितलं, चार्टवरचे 30 पॉईंट घेतला निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये 50 पॉईंट, जरा मुवमेंट जास्त असतो म्हणून 50 पॉईंट घेतला, तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्कॅल्पिंग पण करू शकता. असं नाही की मी सांगतो म्हणून 100 पॉईंट घेण्याच्या नादीला ते पडूच नका. कारण आपल्याला अपेक्षा मोठी करायचं नाही आहे, जेणेकरून लॉस मोठा होण्याचे चान्सेस होईल. ओके, तर थोडंसं पहिल्या ह्याच्यावरती येतो इथं मी पुन्हा एकदा. तर ते दुसरं जे फॉर्म्युला दाखवलं 5 मिनिटाचं, तर त्याच्यावरती पण तुम्ही फोकस करू शकताय. हे बघा इथं पहिलं 5 मिनिटाचं कॅन्डल हे हिरवा कलरचं आहे, त्याच्या हायला मार्क केलं. ओके, त्याच्या लोला दोन्हीकडे मार्क केलं. हे लो हायला मार्क केलेलं आहे, अगोदर लोला मार्क केलं. ब्रेक कुठं झाला आहे, ब्रेक झाला आहे वरच्या साईडला. ब्रेक वरच्या साईडला झाला आहे, मग वरच्या साईडला म्हणजे आपण इथं एंट्री करणार. इथं एंट्री केल्यावर वरती दिलेलं आहे बरोबर एक कमीत कमी 24 पॉईंट. आणि त्या कॅन्डलच्या लोला जर आपण म्हणलं इथं SL लावायचं म्हणलं, इथंपर्यंत लोच्या खाली लावलं तर SL कधी कधी उडू पण शकतं. आणि हे आपण पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये पण बघितलेलं आहे की याचा SL आपण जर धरलात, जर पहिल्या कॅन्डलच्या हिशोबानं म्हणजे मार्केट डाऊन साईडला पडलं तिथं पण SL गेलेलंच आहे. आणि तसं बघितलं तर इथं आपण अजून एक बघू शकतो, मार्केट जसं ओपन झालं आहे वरती जाऊन ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्स करेल म्हणलं, इथं 2 कॅन्डल जे दाखवलं इथं हिरवा आणि लाल, त्या दोन्ही कॅन्डलचं हाय सेम आहे. म्हणजे ट्विझर टॉप, ह्याला डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतात. तर ट्विझर टॉप कॅन्डल बनवलं आहे, त्यानंतर मार्केट खाली गेलं, आपण डाऊन साईडला इथपर्यंत ट्रेड घेऊ शकतोय. ओके, तुम्हाला 2-3 फॉर्म्युला सांगितलेला आहे, थोडक्यात आपण पूर्ण विश्लेषण करूया. पहिलं काय, मार्केट ज्यावेळेस पण ओपन होत आहे तिथून मार्केट डाऊन साईडला जात आहे. ओके, फक्त एवढंच की तुम्हाला काय करायचं आहे, सेटलमेंट होण्याचं हे गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला मार्केटचा 15 दिवस महिनाभर अभ्यास करावा लागेल की हे बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड करताना तुम्हाला हे सक्सेस होत आहे का. कारण की मार्केट सेटलमेंट झालेलं नसतं, त्यामुळं नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेड त्या ठिकाणी सक्सेस होत आहे का ते पण तुम्हाला चेक करायचं आहे. किंवा आता दुसरं आपण बघूया, मार्केट ओपन झालं आहे, लगेच कधी कधी खाली येत नाही आहे, वरती तुम्हाला SL तर तुमचं टार्गेट शेअर करावं लागेल की चुकून मार्केट जर वर जायला लागलं तर तुम्ही कुठून बाहेर पडणार हे तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे. अचानक मार्केट एकदा काय होतं आहे, वरच्या साईडला जायला चालू होतं आहे, मग तुमचा SL तुम्ही जर नाही लावला तर मोठं लॉस व्हायला चालू होतं आहे. म्हणून म्हणतो हा रिस्की आहे, एकदम फास्ट डिसिजन ह्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, ते तर आहे. किंवा मार्केट वर जाता आता ज्या वेळेस रिव्हर्सल करून खाली येतं आहे त्या लेवलवरनं तुम्ही काय करू शकता, पुटमध्ये एंट्री करू शकताय. मग तिथून मार्केट पूर्ण खाली जे जाईल वरती इथं SL लावायचं आणि खालचं टार्गेट तुम्ही सेट करायचं आहे तुमच्या मर्जीनुसार. ओके, आणि किंवा शेवटचं अजून एक म्हणजे सांगायचं म्हणलं तर काय, ज्या वेळेस मार्केट ओपन झाल्यावर 5 मिनिटाचं कॅन्डल बनतं आहे, त्या कॅन्डलच्या हायला तुम्हाला काय करायचं आहे, मार्क करून घ्यायचं आहे आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. आणि ज्या साईडला पण कॉल साईडला वरच्या साईडला ब्रेक केलं तर आपल्याला कॉल साईडचं एंट्री आणि इथं खाली SL लावायचं आहे. आणि जर डाऊन साईडला ब्रेक केलं तर इथं वरती SL लावायचं आहे, खालचे टार्गेट तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके, एक 2-3 फॉर्म्युला सांगितलेला आहे. नक्कीच तुम्हाला हे स्ट्रॅटेजी कसं वाटलं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आवडले असेल, पुढचे येणारे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचा अभ्यास ॲनालिसिस मात्र नक्कीच करून तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा अशी एवढी विनंती करतोय. भेटतो पुढच्या नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.